नमस्कार, मी तेजस्वी. माझ्या चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि सर्वांना सुरुवातीला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज या ठिकाणी आपण घरगुती उटणं बनवणार आहे. घरातल्या फक्त 4च गोष्टीपासून हे उटणं बनवणार आहेत. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने हे बनवायचं आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे चंदन पावडर, त्यानंतर मुलतानी मिठी आपण घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथं बेसन पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर हळद घेतलेली आहे. हे उटणं दिवाळीमध्ये आंघोळ करण्याच्या अगोदर आपल्या हाताला, पायाला आणि त्वचेला व्यवस्थित असं ह्याने चोळलं जातं आणि त्यामुळे काय होतं, एक स्किनला आणि म्हणजेच त्वचेला आपल्या एक झळाळी येते. त्वचा खूप मुलायम आणि खूप अशी टवटवीत तेजस्वी होते. आता सुरुवातीला इथं मी मुलतानी मिठी टाकली होती. आता चंदन पावडर घ्यायची आहे. दुसऱ्या वाटीत आपल्याला एका वाटीत आपण चंदन पावडर घेतली आहे. आता दुसऱ्या वाटीत आपल्याला मुलतानी मिठी घ्यायची आहे. हवा असेल तर तुम्ही इथं कमी जास्त प्रमाण याचं घेऊ शकता. जर जास्त घरामध्ये जर लोक असतील तर तुम्ही इथं जास्त पावडर घ्या. आता ही मुलतानी मिठीचा कलर आहे तो थोडासा मातीसारखा दिसतो, चॉकलेटी, आणि चंदनाचा कलर हा थोडासा पिवळट असतो. आता इथं मी हळद आणि बेसन पीठ घेतलेलं आहे. आता जे साहित्य घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता. चंदन पावडर आहे, मुलतानी मिठी आहे म्हणजे मुलतानी माती, हळद आणि बेसन. आता दुसऱ्या वाटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला मुलतानी मिठी टाकायची आहे. त्यानंतर चंदन पावडर आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर इथं बेसन पीठ टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे. आता हे सर्वत्र आपण मुलतानी मिठी, चंदन पावडर, बेसन आणि हळद आपण एकत्र केलेले आहे. प्रत्येकाचा गुणधर्म हा वेगवेगळा आहे. हळद आपल्या त्वचेसाठी खूप चांगली आहे आणि हळदीमुळे आपल्या स्किनवर कुठं पिंपल्स वगैरे असतील किंवा काही जखमा झालेल्या असतील तर त्या पटकन भरून येतात. आणि बेसन पीठ आहे ते त्याच्यामुळे पण काय होतं, आपल्याला डाळीमध्ये प्रोटीन भरपूर असते. डाळी खाण्यातूनही फायदा होतो आणि डाळी स्किनला लावल्यामुळे स्किनला एक प्रकारची झळाळी येते. आता इथं आपण मुलतानी मिठी, चंदन पावडर, बेसन पीठ आणि त्यामध्ये नंतर थोडीशी हळद टाकलेली आहे आणि एकत्र असं हे एकजीव करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता एका वाटीमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते. आता आपल्याला एका काचेच्या वाटीमध्ये हे काढून घ्यायचं आहे. आता एका काचेच्या वाटीमध्ये मी काढून घेत आहे आणि ह्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. हे घरच्या घरी पण आपल्याला आपण अभ्यंग स्नानासाठी जे उटणं बनवलं जातं ना, ते घरच्या साहित्यापासून बनवलं जातं. तुम्ही बघू शकता की किती छान असं हे उटणं आपण घरच्या घरी बनवलेलं आहे. हे स्किनसाठी खूप फायदेशीर असते. स्किनचा कलरही खूप चेंज होतो आणि स्किनला ग्लो येतो. तुम्ही बघू शकता खूप छान असं आपली इथं उटणं बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा ही उटणं घरच्या घरी नक्की ट्राय करू शकता. आणि हे उटणं काय करायचं, ज्या वेळेस लावायचं आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता किंवा त्याच्यामध्ये गुलाबजल सुद्धा वापरू शकता. तुम्हाला जे योग्य वाटते ते वापरू शकता. नाहीतर ह्याच्यामध्ये जर दूध टाकलं ना तर तेही चालू शकतं. आणि थोडंसं हे पातळ करायचं आणि स्किनला व्यवस्थित असा याचा लेप द्यायचा. तुम्ही सुद्धा या पद्धतीनं हे उटणं नक्की बनवा. कारण ह्या उटण्यामुळं काय होतं, स्किनला एक प्रकारची टोन येते, स्किन चमकदार होते, खूप तेजस्वी अशी ही स्किन होते आणि याच्यापासून कोणताही साईड इफेक्ट होत नाही. अगदी 4 साहित्यापासून आपण हे उटणं बनवलेलं आहे. खूप सुगंधी असं हे उटणं बनवलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही गुलाबजल किंवा दूध नसेल तर मग तुम्ही ह्याच्यामध्ये खोबरेल तेल सुद्धा टाकू शकता. आणि आपलं हे उटणं बनवून तयार झालेलं आहे. आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला
सबस्क्राईब नक्की करा, लाईक, शेअर आणि कमेंट पण जरूर करा. आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही सुद्धा हे उटणं नक्की बनवा.